मंत्री छगन भुजबळांकडून शेतकऱ्यांना मदतीचा हात, 1 महिन्याचं वेतन शेतकऱ्यांसाठी देणार, मुख्यमंत्री सहायता निधीस वेतन देण्याची केली घोषणा, अस्मानी संकट ओढवलेल्या शेतकऱ्यांना मदत। बीडमध्ये आमदार शशिकांत शिंदे, खासदार बजरंग सोनवणे शेतकऱ्यांच्या बांधावर, शेतकऱ्यांना सरसकट मदत करावी तसंच संपूर्ण कर्जमाफी करण्याची मागणी। नवी मुंबईत मनसेचे बॅनर अज्ञातांनी फाडले, कोपरखैरमधील खळबळजनक घटनेनंतर मनसेचे पदाधिकारी आक्रमक। मुख्यमंत्री आज सोलापूर जिल्हा दौऱ्यावर, माढ्यातील निमगावमध्ये मुख्यमंत्र्यांकडून पाहणी, मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला। अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान, पंचनामे करून लवकरात लवकर भरपाई देण्याचा प्रयत्न, शेतीच्या नुकसानीचे पंचनामे युद्धपातळीवर, दिवाळीच्या आधीच भरपाई देण्याचा प्रयत्न, कृषी मंत्री दत्ता भरणेंचं आश्वासन। सप्टेंबर महिन्यात शेतकऱ्यांचं सर्वाधिक नुकसान, जालन्यात 2,54,000 एकरवर शेतीचं नुकसान, तर नांदेडमध्ये शेतकऱ्यांचं सर्वाधिक नुकसान। मे ते जुलै दरम्यानचे पंचनामे पूर्ण, तर उर्वरित लवकरच पूर्ण करू, दत्ता भरणे यांची माहिती। ओला दुष्काळ जाहीर करण्याबाबत सीएम विचार करतील, राज्य केंद्रांच्या निकषाप्रमाणे ते विचार करतील, कृषी मंत्री दत्ता भरणेंचं वक्तव्य। उपमुख्यमंत्री अजित पवार करमाळ्यातून निघाले, सकाळी 7 पासून नुकसानीची पाहणी केली, तर अजित पवारांनी कोर्टी येथील कांदा शेतीची पाहणी करत शेतकऱ्यांशी संवाद साधला, शेतकऱ्यांना मदतीचं आश्वासन। अजित पवारांकडून सोलापुरातील करमाळ्यात पाहणी, संगोबा गावातील नुकसानीची पाहणी, सीना नदीवर नवीन पूल बांधण्याचे आदेश दिले, तर सीना नदीला महापूर आल्याने तुटलेला गावाचा संपर्क। पंतप्रधान नरेंद्र मोदींचा नवी मुंबई दौरा रद्द, राज्यातील पूरस्थितीमुळे दौरा रद्द, तर 30 सप्टेंबरपर्यंतचा पंतप्रधान मोदींचा दौरा पुढे ढकलला, नवी मुंबई विमानतळाचे उद्घाटन आता 30 ऑक्टोबरला। नीती आयोगाचे सदस्य ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात सिंधुदुर्ग दौऱ्यावर, कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित AI सिंधुदुर्ग मॉडेलचा प्रत्यक्ष अभ्यास करणार, नितेश राणे यांची माहिती। जामखेड तालुक्यातील खडी गावात अतिवृष्टी, मोहरी तलाव पूर्णपणे भरलाय, तर पाण्याच्या दबावामुळे तलावाचा भराव खचला, भराव भरण्यासाठी प्रशासनाचे प्रयत्न सुरू, रोहित पवारांची माहिती। मंत्री पंकजा मुंडे जालना दौऱ्यावर, पंकजा मुंडे यांचा गोळेगावमधून पाहणी दौरा सुरू, गोळेगावमध्ये नागरिकांशी साधला संवाद। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज धाराशिव जिल्ह्याच्या दौऱ्यावर असतील, उपमुख्यमंत्री पूर परिस्थितीचा आढावा घेणार, यावेळी पालकमंत्री प्रताप सरनाईक देखील उपस्थित राहतील। मुंबई जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार महेश सावंत आक्रमक, सावंत निधीच्या मुद्द्यावरून आक्रमक, पोस्टर दाखवत सदा सरवणकरांच्या वक्तव्याचा केला उल्लेख। माणिकराव कोकाटे यांनी रोहित पवारांवर दाखल केलेल्या मानहानीच्या खटल्याप्रकरणी आज सुनावणी, कोकाटे यांचा रमी खेळतानाचा व्हिडिओ ट्विट केल्याप्रकरणी मानहानीचा खटला। एसटी बँकच्या वार्षिक अहवालामुळे वाद होण्याची शक्यता, अहवालाच्या मुख्य पृष्ठावर छत्रपती शिवरायांच्या फोटोच्या बाजूला नथुराम गोडसेंचा फोटो, 2 दिवसापूर्वी या अहवालाचे प्रकाशन। वाशिममध्ये समृद्धी महामार्गावर आरटीओ अधिकाऱ्यांची दादागिरी, जालन्यात मोर्चासाठी जाणाऱ्या धनगर समाजाच्या कार्यकर्त्यांना अडवलं, समृद्धी महामार्गावरून जाण्यास नकार करत वाहनं परत पाठवली। भंडाऱ्यात छत्रपती शिवाजी महाराज अभियानांतर्गत सेवा पंधरवडा, जिल्ह्यात विविध शासकीय कार्यक्रमाचे आयोजन, कार्यक्रमात पालकमंत्र्यांच्या हस्ते प्रकल्पग्रस्त नागरिकांना प्रमाणपत्र वाटप। भंडाऱ्याच्या शहापूर येथील नानाजी जोशी विद्यालयात पर्यावरण संवर्धनाचा उपक्रम, विद्यार्थ्यांनी तयार केले हजारो सीड बॉल, सहलीच्या माध्यमातून बीज फेका, जंगल वाढवाचा हरित क्रांतीचा संदेश। कोल्हापुरात शाही दसरा महोत्सवाचं आयोजन, दुसऱ्या दिवशी पंचगंगा तीरी आम्ही कोल्हापुरी या कार्यक्रमातून महाराष्ट्राच्या समृद्ध लोकसंस्कृतीचा अनोखा उलगडा। कोल्हापुरात मुरगुड येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत पारंपरिक वेशभूषा दिन साजरा, जिल्हाधिकारी अमोल येडगेंनी केला साजरा, तर जिल्हाधिकाऱ्यांनी मुलांशी संवाद साधला।
पाटण शहरातील कचऱ्याचा प्रश्न गंभीर, समाजसेवकांनी स्वतः ट्रॅक्टर घेऊन कचरा उचलला. समाजसेवकांचं पाटण शहरात कौतुक. पैठणमध्ये गोदावरी नदीकाठी प्रशासनाकडून पाहणी. जायकवाडी धरणातून नदीत पाण्याचा विसर्ग. आपत्ती व्यवस्थापन पथकाद्वारे रेस्क्यू ऑपरेशनच्या तयारीचा आढावा घेतला. माजी नगरसेवकाच्या आशीर्वादाने उभ्या केलेल्या अनधिकृत बांधकामांना संरक्षण देण्यावरून उच्च न्यायालयाने ठाणे महापालिकेला सुनावले. खडेबोल बांधकाम तातडीनं तोडण्याचे आदेश. सरकारी रुग्णालयात 9 दुर्धर आजारांवर गरजू रुग्णांना मोफत उपचार मिळणार. हृदय, फुफ्फुस, लिव्हर प्रत्यारोपणाचा समावेश. गरीब रुग्णांना मोठा दिलासा. स्टॅनफोर्डच्या सर्वोत्कृष्ट शास्त्रांमध्ये भारतातील 6000 शास्त्रज्ञ. मुंबई विद्यापीठातील रसायनशास्त्रज्ञ विभाग प्रमुख डॉक्टर नवीन चंद्र शिंपी यांचाही समावेश. सिंधुदुर्गात कुडाळ तालुक्यात साळगाव येथील प्राथमिक शाळेत शिक्षकांची संख्या अपुरी. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक भविष्यावर प्रश्नचिन्ह निर्माण. तातडीने अतिरिक्त शिक्षकांच्या नेमणुकीची मागणी. आता जाहिरात फलक 40x40 फूटच राहणार. जाहिरात फलक धोरण राज्यभरात लागू होणार. मंत्रिमंडळ बैठकीत स्वीकारला अहवाल. अनधिकृत फलकांवरील कारवाईसाठी नोडल यंत्रणा नियुक्त केली जाणार. जिल्हा परिषद निवडणुका डिसेंबरमध्ये होण्याची शक्यता. 32 जिल्हा परिषद आणि 336 पंचायत समितीच्या मतदार याद्या आणि मतदार केंद्रांची यादी अंतिम करण्याचे निवडणूक आयोगाचे जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश. हिंगोलीच्या संजीवनी अभियानाला देशातील प्रथम क्रमांकाचा स्कॉच अवॉर्ड. तर अभियानांतर्गत महिलांमध्ये गर्भाशयमुख आणि स्तन कर्करोगाची तपासणी करत योग्य उपचार. जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांची संकल्पना. नागपूर नागभीड नॅरोगेज रेल्वे मार्गाचं ब्रॉडगेज मार्गात रूपांतर. राज्य शासनाकडून रेल्वे कामासाठी 491 कोटींचा निधी मंजूर. तर राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय. छत्रपती संभाजीनगरातील सर्व रुग्णवाहिकांवर GPS बसवणे अनिवार्य. सर्व शासकीय, संस्थात्मक आणि खासगी रुग्णवाहिकांवर डिजिटल वॉच. 1 डिसेंबरपूर्वी GPS बसवण्याचे निर्देश. एसटी कर्मचाऱ्यांना 17,000 रुपयांचा दिवाळी बोनस द्या. श्रीरंग बारणे यांचं मंत्री प्रताप सरनाईकांना पत्र. नवी मुंबई विमानतळावरून डिसेंबरपासून विमानसेवा सुरू होणार. या महिन्याच्या अखेरीस विमानतळाचं औपचारिक उद्घाटन होण्याची शक्यता. ओला, उबर, रॅपिडो सारख्या कंपन्यांकडून अद्याप मनमानी भाडे आकारणी सुरूच. सरकार मान्य दर लागू न केल्यास कंपन्यांचे प्रोव्हिजनल लायसन्स रद्द करण्याचा परिवहन विभागाचा इशारा. जागा जमिनीमुळे दहिसर भाईंदरमधील वाहतूक कोंडी फुटणार. लिंक रोड प्रकल्पासाठी 53.174 एकर मिठागर जमीन मुंबई पालिकेला देण्याचा केंद्र सरकारचा निर्णय. एक्सप्रेसवेवरील पादचारी पुलांची डागडुजी रखडण्याची शक्यता. महापालिका आणि MMRDA मध्ये जबाबदारीवरून वाद. सगळे पूल पालिकेकडे हस्तांतरित केले असून प्रत्यक्षरित्या पुलांचा खर्च उचलणार नसल्याचं MMRDA कडून सूचित. मुंबई लोकल रेल्वेवरील दगडफेकीच्या घटना रोखण्यासाठी रेल्वे पोलिसांकडून उपाययोजना. रेल्वे परिसरात संरक्षण भिंत उभारण्यास तसंच CCTVचा विस्तार करणं सुरू. हिंगोलीतील सिद्धेश्वर ते कराळे डिग्रस रस्त्यावरील पूल खचला. नागरिकांची मोठी गैरसोय. पुलावर ओढ्याचं पाणी आल्यानं नागरिकांचा पुलावरून धोकादायक प्रवास. पैठण तहसील कार्यालयासमोर धनगर समाजाचं ढोल बजाव आंदोलन. धनगर समाजाला ST प्रवर्गातून आरक्षण देण्याच्या मागणीसाठी आंदोलन. तहसीलदार प्रभाकर घुगे यांना मागण्याचं निवेदन दिलं. यवतमाळमध्ये माढी येथे ठाकरेंच्या शिवसेनेचं तालुक्यातील प्रलंबित मागण्यांसाठी बेमुदत उपोषण. बाजार चौकात बेमुदत आमरण उपोषण सुरू. यवतमाळच्या आर्णीत आज बंजारा समाजाचा मोर्चा. बंजारा समाजाला ST मधून आरक्षण देण्यासाठी मोर्चात 20 ते 25 हजार बंजारा समाज बांधव आरक्षणाच्या मागणीसाठी एकवटणार. सिल्लोडमध्ये पूर्णा नदी पात्रावरील बंधाऱ्याची भिंत वाहून गेल्याने मोठा धोका निर्माण.
तात्काळ दुरुस्ती करण्याच्या मागणीसाठी धानोरा येथील ग्रामस्थांचे जलसमाधी आंदोलन. यवतमाळमध्ये झरीजामणी तालुक्यातील आदिवासी समाजाचा आक्रोश मोर्चा. अनुसूचित जमातींमध्ये बंजारा धनगर समाजाचा समावेशाला विरोध. मोर्चात मोठ्या संख्येने आदिवासी बांधव सहभागी. यवतमाळच्या नेर येथे पारधी समाजाच्या विविध मागण्यांसाठी आमरण उपोषण. पारधी समाजाचे बबन मंग्या पवार यांचं आमरण उपोषण मागण्या मान्य होईपर्यंत उपोषण सुरूच ठेवणार. यवतमाळमध्ये प्रहारच्या कार्यकर्त्यांसह महिलांची उमरखेड नगर परिषद कार्यालयावर धडक. सुरळीत पाणी पुरवठ्यासाठी मोर्चा. गेल्या 4 महिन्यांपासून नगर परिषदेकडून पाणी पुरवठा अनियमित. साताऱ्यात नवरात्रोत्सवानिमित्त कराडमध्ये शेती मित्राने घटावर साकारली 3.5 शक्तिपीठं. संदीप डाकवे यांची घटावरील आकर्षक पद्धतीने रेखाटलेली चित्र लक्षवेधक. मालाडमध्ये साई प्रबोधन ट्रस्टच्या वतीनं आयोजित नवरात्रोत्सवात हर घर स्वदेशीचा नारा. नवरात्रोत्सवात ऑपरेशन सिंदूरची संकल्पना. अमित साटम यांनी केली देवीची आरती. मुंबईमधील देवनार आगार या ठिकाणी सुंदरबागची आई भवानी विराजमान मंडळाला 48वे वर्ष पूर्ण. नवरात्रीनिमित्त विविध कार्यक्रमांचे नियोजन. संपूर्ण राज्यात पावसाचा जोर. शुक्रवारपासून पुन्हा वाढणार. हवामान विभागाचा इशारा. कालावधीत अनेक भागात अतिवृष्टी होण्याची शक्यता. काही भागात कमी कालावधीत अधिक पाऊस पडण्याचा अंदाज. सोलापुरातील सीना नदीला महापूर. महापुराचा एसटी वाहतुकीला फटका. सोलापुरातील एसटी वाहतूक ठप्प. सोलापुरातील इतर ठिकाणी जाणाऱ्या प्रवाशांचे हाल. नांदेड जिल्हा पूर परिस्थितीच्या उंबरठ्यावर. विष्णुपुरी प्रकल्पाचे 16 दरवाजे उघडलेत. गोदावरी नदीपात्रात 2,48,000 क्युसेकने विसर्ग सुरू आहे. गोदावरी नदीकाठी हजारो हेक्टरवरील पिकांना फटका. सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात शाळांना सुट्टी जाहीर. जिल्ह्यातील अतिवृष्टीमुळे घेण्यात आला निर्णय, तर जिल्हा प्रशासनाकडून निर्णय जाहीर. लातूर जिल्ह्यात परतीच्या पावसाचा हाहाकार. जिल्ह्यातील नदी नाले ओढ्यांना पूर, तर शेतकऱ्यांचं पीक पाण्याखाली. परतूरच्या गंगासावंगी कुंभारवाडीत पाणी शिरले. गोदा नदीपात्रात पाण्याची आवक वाढली, तर बहुतांश गावाचं जनजीवन विस्कळीत. धाराशिवच्या परांडा तालुक्यातील अतिवृष्टीमुळे दैना वाघेगव्हाण गावात 20 जण पुरात अजूनही अडकले, तर जगताप वस्तीत सीना नदीचं पाणी गावात घुसल्याने नागरिक अडकले, तर एनडीआरएफ कडून मदत कार्य सुरू आहे. धाराशिवमध्ये एनडीआरएफ पथकाकडून 182 लोकांचं रेस्क्यू, तर आर्मीकडून आतापर्यंत जवळपास 100 लोकांचं रेस्क्यू. बीड, सोलापूर, अहिल्यानगरमध्येही लोकांचं रेस्क्यू. सोलापुरात सीना नदीला महापूर. नदीकाठच्या तिऱ्हे गावाला महापुराचा धोका. तिऱ्हे गावातील अनेक दुकानं, घरं पाण्याखाली. लोकांना प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा. पावसामुळे रेल्वेचं वेळापत्रक कोलमडलं. सोलापूर रेल्वे स्टेशनवर प्रवाशांची मोठी गर्दी, तर सीना नदीवरील 2 रेल्वे पूल पाण्याखाली. वंदे भारत, हुतात्मा एक्सप्रेस अजूनही सोलापूर रेल्वे स्थानकातच अडकल्यात, तर प्रवाशांचे हाल. सोलापूर पुणे राष्ट्रीय महामार्ग बंद. लांबोटी येथे सीना नदीला पूर आल्याने महामार्ग बंद, तर महामार्ग बंद केल्याने वाहनांच्या लांबच लांब रांगा. नाशिक शहर आणि परिसरात पावसाची विश्रांती. गंगापूरसह अन्य धरणातून पाण्याचा विसर्ग मात्र सुरूच. गंगापूर धरणातून 4060 क्युसेक पाण्याचा विसर्ग. कालच्या तुलनेत पाऊस कमी, विसर्ग देखील कमी. कोलकात्यामध्ये जोरदार पाऊस. पावसामुळे जनजीवन विस्कळीत. 10 जणांचा मृत्यू. शैक्षणिक संस्थांना सुट्टी जाहीर. वाशिममध्ये पावसामुळे शेतात पाणी साचल्याने आले पिकाचं नुकसान, तर शेतकऱ्यांचं मोठं आर्थिक नुकसान. विमा संरक्षण नसल्यानं सरकारने वेगळी मदत जाहीर करावी अशी मागणी. वाशिममध्ये पावसाची विश्रांती. शेतकऱ्यांकडून सोयाबीन काढणीला सुरुवात. अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणावर शेती पिकांचं नुकसान. राज्यातील पूरस्थितीचा भाजीपाल्याला फटका. मुंबईत भाज्या, फळं आणि फुलांची आवक कमी, तर परिणामी दरात वाढ. भाज्यांचे दर 100 ते 150 रुपये प्रति किलोवर.
सोलापुरात चांदणी नदीच्या महापुरामुळे शेती पिकं उद्ध्वस्त. आगळगाव परिसरातील उभ्या पिकांची माती वाहून गेली तर कांदा, मूग, सोयाबीन आणि फळबागांना पुरांचा फटका. छत्रपती संभाजीनगरात तोतया लष्करी जवानाचा कर्णपुरा मंदिरात प्रवेश करण्याचा प्रयत्न. रांग सोडून गाभाऱ्यात जात पूजा करण्याची मागणी. संशय येताच पोलिसांनी घेतलं ताब्यात. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.